मित्रांनो, या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न आहे. खालीलपैकी गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? बरोबर उत्तर आहे बैकल सरोवर. बैकल सरोवर सोडले तर अरल सागर, कॅस्पियन समुद्र, अरबी समुद्र ही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचा उत्तर गेस करण्यासाठी तुम्हाला 5 सेकंदांचा वेळ मिळत आहे. तर त्या 5 सेकंदांच्या आत तुम्हाला उत्तर गेस करायचं आहे. बोनालू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तेलंगणा या राज्यामध्ये हा उत्सव साजरा करतात, बोनालू. भारताने हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशासोबत केला? मलेशिया या देशासोबत भारताने हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव केला. वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोठून झाली? पवनार येथून वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात झाली. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही? तर कोरबा ही जी जमात आहे, कोरबा जमात ही महाराष्ट्रात आढळत नाही. गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती? कावेरी ही नदी भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी आहे. कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या कर्हेचे पाणी या आत्मचरित्राचे लेखक आहेत प्राध्यापक प्र के आत्रे किंवा आचार्य प्र के आत्रे. चांदीपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? चांदीपूर ओडिशामध्ये आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिन, ध्यानात ठेवा की राष्ट्रीय पंचायत राज दिन विचारत आहेत, कधी साजरा करतात? राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिल रोजी साजरा करतात. मेंढी तसेच शेळी उत्पादनाशी संबंधित क्रांती कोणती? मेंढी तसेच शेळी उत्पादनाशी संबंधित क्रांती लाल क्रांती. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? राजस्थानमध्ये देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण कोणते? वॅट या परिमाणात विद्युत शक्ती मोजली जाते. खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणतात? सोडियम बायकार्बोनेटलाच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असे म्हणतात. जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? जगातील पहिले मुक्त विद्यापीठ हे इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आले. दांडेकर समिती ही कोणत्या विषयाशी संबंधित होती? प्रादेशिक असमतोलाशी संबंधित होती दांडेकर समिती. कोणत्या देशाच्या संसदेस मजलिस असे संबोधतात?
मलेशिया या देशाच्या संसदेला मजलिस असे संबोधतात. गाईला राष्ट्रमाता गाईला घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड राज्याने गाईला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. UTI बँकेचे नवीन नाव कोणते? ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकेचे जुने नाव UTI असे होते. बोरो इंडियन ही जमात कोणत्या प्रदेशात प्रामुख्याने आढळते? ॲमेझॉन खोऱ्यामध्ये ही बोरो इंडियन जमात आढळते. अंकारा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? टर्की या देशाची राजधानी अंकारा आहे. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय स्थापन झाले आहे. खालीलपैकी कोठे केंद्रीय खान संशोधन केंद्र आहे? धनबाद या ठिकाणी केंद्रीय खान संशोधन केंद्र आहे. मानव विकास निर्देशांकाबाबत जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? नॉर्वे या देशाचा क्रमांक जगात प्रथम लागतो मानव विकास निर्देशांकाबाबत. जगातील पहिला आभासी वृत्तनिवेदक म्हणजेच न्यूज रिपोर्टर कोणत्या देशाने निर्माण केला? चीन या देशाने. 100% सौर ऊर्जेच्या वापरावर चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्र असणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? सूरत. माउंट मेरी हे धार्मिक स्थळ कोठे आहे? मुंबईतील बांद्रा येथे माउंट मेरी हे धार्मिक स्थळ आहे. कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली? पुणे या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली. नो बोन्स या कादंबरीचे लेखन कोणी केले? ॲना बर्न्स यांनी या नो बोन्स या कादंबरीचे लेखन केले आहे. देशातील पहिले डॉग पार्क कोणत्या ठिकाणी बनवण्यात आले आहे? हैदराबाद या ठिकाणी देशातील पहिले डॉग पार्क बनवण्यात आले आहे. मित्रांनो, हा 31वा प्रश्न कोणत्या माजी खेळाडूची हरियाणा क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आपणास कमेंट करायचं आहे.